नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती ज्याचे नाव आहे AM तेजल्स मॉम विको। यावर्षी चंद्रग्रहणाला साया येत आहे, त्याने 25 मार्चला चंद्रग्रहण होत आहे। होळी दहन केव्हा आहे? होलिका दहनावर यावर्षी भद्राचा सुद्धा साया आहे। रंग पंचमी होळीवर चंद्रग्रहण आहे आणि होलिका दहनावर तुम्ही भद्राचा साया सुद्धा राहणार आहे। होलिका दहनाचा मुहूर्त काय आहे यावर आपण चर्चा करणार आहोत आणि होलिकेवर याचा काय परिणाम होणार आहे। सगळ्यात अगोदर शास्त्रानुसार फाल्गुन मार्च शुक्र पक्षावर पूर्वमाशीच्या रात्री होलिका दहन केले जाते। ती तारीख आहे 24 मार्च 2024 मध्ये। पण शास्त्रानुसार साफ सांगितले आहे की होलिका दहन मध्ये भद्राचा विचार करावा लागेल। याने होलिका दहनावर भद्रा 24 मार्चला होलिका दहनच्या दिवशी भद्रा लागते। याच दिवशी भद्रा प्रारंभ सकाळी 9:54 पासून सुरू होत आहे तर रात्री 11:13 पर्यंत आहे। होलिका दहनाचा शुभ मुहूर्त। होलिका दहनचा शुभ मुहूर्त काय आहे? 24 मार्च रात्री 11:13 पासून तर 12:27 पर्यंत राहील। होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी होलीच्या दिवशी होली खेळल्या जाते, पण त्या दिवशी चंद्रग्रहण आहे। पर्वावर कोणत्याही त्योहार मनविणे शुभ मानल्या जात नाही। तेव्हा केव्हाही पर्वावर चंद्रग्रहण येते तेव्हा पर्वावर दुसऱ्या दिवशी मनविल्या जाते। आपण पाहणार आहोत चंद्रग्रहणाचा असर भारतात दिसून येणार नाही। पहिल्या चंद्रग्रहण या चंद्रग्रहणाला भारतात दिसून येणार नाही। त्याचा सूतक काल पण मान्य होणार नाही। त्याचा प्रभाव पूर्ण होली पर्वावर होणार नाही। बिना चिंता होलीचा त्योहार तुम्ही मनविल्या जाऊ शकतात। होलीवर साल 2024 पहिले चंद्रग्रहण मराठी पंचांगानुसार फाल्गुन माहाच्या शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी 25 मार्च 2024 दिवस सोमवार 10:23 पासून सुरू होणार आहे, तर दुपार 3:02 पर्यंत राहील। भारतवासियांना चंद्रग्रहण असूनही चिंता करण्याची काहीच गरज नाही, कारण हे चंद्रग्रहण भारतात काही नाही। याचा असर अमेरिका, जपान, रूस, आयर्लंड, इंग्लंड, स्पेन, पोर्तुगाल आणि इतर देशांमध्ये पाहायला मिळत। या समस्या काही देशांमध्ये पाहावयास मिळत आणि होली ही एकदाच वर्षातून येत असते, तर होलीचा प्रत्येकाने आनंद घेतला पाहिजे। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।